नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. दसरा आहे 12 तारखेला. तर या दिवशी आपण काय करतो, दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण नवीन नवीन वस्तू खरेदी करतो. तर मग त्यामध्ये आपण अशा कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच तुम्हाला समजेल की कोणत्या वस्तू खरेदी करायच्या. काय होतं, सगळ्यांकडे सगळ्या मोठ्या मोठ्या वस्तू घेण्यासाठी पैसे असतातच असे नाही, सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते. तर त्यामुळे मग आपण ह्या काही महत्त्वाच्या वस्तू घ्यायच्या आहेत ज्यामुळं की कमी पैशामध्ये पण आपण घेऊ शकतो. तर त्या कोणत्या वस्तू आहेत ते आपण आज बघणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दसरा हा सण खूप आनंदाने आणि खूप उत्साहाने सगळीकडे साजरा केला जातो. त्यामुळेच मग ज्याप्रमाणे आपण 9 दिवस देवीची आराधना करतो, स्तोत्र मंत्र जप वगैरे करतो, 9 दिवस उपवास करतो, वेगवेगळ्या पद्धतीने आपण देवीच्या सेवा करतो, दुर्गा मातेची सेवा करतो, त्याचप्रमाणे दसरा पण सगळीकडे साजरा केला जातो. तर मग दसऱ्याच्या दिवशी काय करायचं आहे, ज्यावेळेस मुहूर्त असेल त्यावेळेस मग तुम्हाला सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे की कवडी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. आता कवडी म्हणजे ज्या ठिकाणी पूजेच्या वस्तू भेटतील त्या ठिकाणी तुम्हाला कवडी भेटेल. पिवळ्या रंगाची कवडी असते, कारण ती सगळ्यात प्रिय वस्तू आहे. लक्ष्मी मातेला सगळ्यात आवडणारी आणि सगळ्यात प्रभावी वस्तू म्हणजे की जी माता लक्ष्मीला सगळ्यात आवडती. तर ती वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायची आहे आणि मग ती वस्तू घरी आणल्यानंतर त्या कवडीला तुम्हाला मग अगोदर पाण्याने अभिषेक करायचा आहे. मग नंतर तुम्हाला दुधाने किंवा तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजलाने अभिषेक करायचा आहे. मग छान पुसून वगैरे घ्यायचं आणि छोटंसं लाल एकदम छोटं कापड घ्यायचं आहे आणि मग त्या कापडावरती मग तुम्हाला ती कवडी ठेवायची आहे. थोडेसे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग ते जे वस्त्र आहे लाल त्याच्यावरती कवडी ठेवल्यानंतर जी तुम्ही दसऱ्याच्या दिवशी पूजा मांडणार आहात, आता सगळ्यांच्या इकडं पद्धत वेगवेगळी असते, त्यामुळे तुमच्या इकडं जशी पद्धत असेल पूजा मांडण्याची, घरातील काही वस्तूंची पूजा केली जाते, तर त्या वस्तूच्या ठिकाणी जिथे तुम्ही पूजा मांडली आहे त्या पूजेमध्ये तुम्हाला मग ती कवडी त्या लाल वस्त्रावरती ठेवायचं आहे आणि धूप दीप अगरबत्ती लावून त्याची पूजा करायची आहे. आणि मग तुम्हाला 108 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. ओम क्लीम चामुंडाय विक्षे नम, हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. मग त्यानंतर मग तुम्हाला ती कवडी दिवसभर जिथे तुम्ही पूजा मांडली आहे त्या पूजेमध्ये ठेवायची आहे. आणि मग संध्याकाळी ज्यावेळेस लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते, संध्याकाळी 6च्या नंतर, त्यावेळेस ती कवडी तुम्हाला मग तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या घरातील पैसे ठेवता किंवा दागदागिने ठेवता किंवा तुमचं मंथली ज्यावेळेस पेमेंट वगैरे येतं त्या ठिकाणी मग तुम्हाला ती कवडी त्या लाल कापडामध्ये मग ठेवून द्यायची आहे. आणि मग तुमच्या मनातील जी पण काही इच्छा असेल ती तुम्हाला माता लक्ष्मी पुढे बोलायची आहे. आणि मग त्यानंतर त्या कवडी तुम्ही जिथे तुमचे पैसे वगैरे ठेवता त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे. ही झाली पहिली गोष्ट की तुम्ही दसऱ्याच्या दिवशी ही माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय असणारी वस्तू तुम्ही घेऊन यायची आहे. आणि त्यानंतर मग दुसरी गोष्ट म्हणजे काय करायचं आहे की मोरपीस तर आता सगळ्यांना माहितीच आहे, ते पण तुम्हाला जिथे पूजेचं सामान भेटेल तिथे तुम्हाला मोरपीस पण भेटेल. मोरपीस श्रीकृष्णाला सगळ्यात प्रिय आहे, त्यामुळं भगवान विष्णूंना पण सगळ्यात आवडतं. त्यामुळे तुम्ही भगवान विष्णूंची पण सेवा तुमच्याकडून होईल, त्यामुळे तुम्ही एक मोरपीस घरी घेऊन या. म्हणजे काय होतं की मोरपिसाने घरातील मुलं जी अभ्यास वगैरे करतात पण पाहिजे तसे त्यांना मग मार्क्स वगैरे भेटत नाही, मुलांची चिडचिड वगैरे होते की मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. तर ह्या गोष्टी जर होत असतील तर त्यावेळेस मग तुम्ही ह्या दिवशी एकदम कमी खर्चामध्ये तुम्ही ह्या वस्तू घरी घेऊन येऊ शकता. मग मोरपीस आणल्यानंतर मोरपीस ज्या ठिकाणी तुमची मुलं अभ्यास करायला बसत असतील त्या ठिकाणी तुम्हाला मोरपीस मग लावायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही मोरपीस घरी आणलात त्यावेळेस मग मोरपीसाची पण पूजा वगैरे करायची आहे, धूपदीप लावायचा आहे आणि त्यानंतर मग तुमच्या मुलाची जी पण काय अडचण असेल
ज्यात पण अभ्यासात वगैरे लक्ष लागत नसेल, चिडचिड करत असेल, तर देवघरात ठेवल्यानंतर मग ज्या पण काय अडचणी येत असतील ती अडचण तुम्हाला मग माता लक्ष्मीकडे बोलायची आहे. आणि त्यानंतर मग ते मोरपीस तुम्हाला संध्याकाळी 6च्या नंतर मग तुम्हाला जिथं तुमची मुलं अभ्यास करायला बसत असतील तिथे ते मोरपीस तुम्हाला लावायचं आहे. म्हणजेच काय होतं की भगवान विष्णूंची कृपा तुमच्या मुलांवर राहते आणि मग त्यांचा अभ्यासात लक्ष राहतं आणि मुलांचा चिडचिडेपणा कमी होतो. मग ही झाली दुसरी गोष्ट. तर आता तिसरी गोष्ट म्हणजे कोणती तुम्हाला घेऊन यायचं आहे. म्हणजे बरेच जण सोनं खरेदी करतात किंवा चांदी खरेदी करतात किंवा घरातील इतर मोठमोठ्या वस्तू खरेदी करतात. पण ह्या वस्तू ज्यांना शक्य होत नाही खरेदी करणं, त्यांनी मग ह्या ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या दिवशी तुम्ही मग घेऊन येऊ शकता. तर आता तिसरी गोष्ट म्हणजे झाडू. झाडू म्हणजे घरातील झाडूला पण आपण लक्ष्मीचं रूप मानतो. त्यामुळे मग ह्या दिवशी तुम्ही झाडू घेऊन येऊ शकतो. आपण झाडू दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण झाडू आणतो. त्यामुळं मग दसऱ्याचा पण हा मुहूर्त माता लक्ष्मीचा असतो, शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे तुम्ही मग ह्या दिवशी पण झाडू घेऊन आलात तरी ते पण माता लक्ष्मीला प्रिय असतो. त्यामुळे मग तुम्ही झाडू घेऊन येऊ शकता. झाडू घेऊन आल्यानंतर झाडूची पण पूजा वगैरे करायची आहे. त्यानंतरच मग तुम्ही झाडू तुमच्या घरात वापरण्यासाठी घ्यायचा आहे. ही झाली तिसरी गोष्ट. तर आता चौथी गोष्ट म्हणजे चंदन. आता चंदन तर बऱ्याच जणांना माहिती असेल, जे आपण कपाळावरती लावतो. म्हणजे जी माळकरी लोक वगैरे आहेत, जी पूजा वगैरे करणारी आहेत, ती लोक चंदन वगैरे लावतात. दररोज चंदन लावल्यामुळे मग घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते. त्यामुळं भगवान विष्णूंची कृपा राहते. तर मग चंदन पण तुम्हाला जिथे पूजेचं सामान भेटेल तिथं तुम्हाला चंदन सहज उपलब्ध होईल. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा चंदन म्हणजे दसऱ्याच्या दिवशी चंदन घरी घेऊन येसाल, त्यावेळेस तुम्हाला मग चंदन देवपूजेमध्ये ठेवायचं आहे, पूजा वगैरे करायची आहे आणि सगळ्यात अगोदर देवांना चंदन लावायचं आहे. त्यानंतर मग तुम्हाला चंदन लावायचं आहे आणि मग घरातील सगळ्या व्यक्तींनी चंदन लावून घ्यायचं आहे. चंदन लावल्यामुळे काय होतं की घरातील प्रत्येक व्यक्तींवर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील वाईट शक्ती असेल तर ती निघून जाते. त्यामुळे मग ह्या दिवशी चंदन पण तुम्ही खरेदी करू शकता. ही झाली तिसरी गोष्ट. तर मग ह्या सगळ्या वस्तू तुम्ही दसऱ्याच्या दिवशी शुभ मुहूर्त असतो आणि माता लक्ष्मीचा दिवस असतो. त्यामुळे ह्या सगळ्या वस्तू लक्ष्मी मातेला अतिप्रिय आहेत. तर मग ह्या वस्तू तुम्ही घरी घेऊन येऊ शकता आणि त्याची छान पूजा वगैरे करून तुम्ही तुमच्या घरात वापरात आणू शकता. मग त्याचप्रमाणे तुम्ही ह्या दिवशी सगळ्यात आवडणारी लक्ष्मी मातेला सगळ्यात प्रिय असणारी वस्तू म्हणजे कुंकू, हे पण तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि मग कुंकू आणल्यानंतर पण तुम्ही घरात पूजा वगैरे करून सगळ्या देवांना म्हणजे सगळ्या देवांना कुंकू लावत नाही, मोजक्याच देवांना लावतात, काही देवांना लावत नाही. त्यामुळं सगळ्यात पहिलं तुम्ही माता लक्ष्मीला, आता तुमच्या घरी जर घट बसवलेला असेल तर तुम्ही घटाला म्हणजे देवीला वगैरे कुंकू लावून मगच तुम्ही घरात तुम्हाला स्वतःला कुंकू लावायचं आहे. मग ह्या सगळ्या वस्तू तुम्ही जर घरी दसऱ्याच्या दिवशी खरेदी केलात तर मग वर्षभर तुम्हाला ह्या वस्तूंची म्हणा किंवा पैशांची टंचाई निर्माण होत नाही. लक्ष्मी माता तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील आणि तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. तर मग ह्या वस्तूंपैकी तुम्ही कोणतीही तुम्हाला वस्तू घरी घेऊन येण्यास शक्य होत असेल तर तुम्ही मग ह्या दिवशी आवर्जून यापैकी कोणतीही वस्तू घरी घेऊन या. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये दुर्गा माता की जय लिहायला विसरू नका किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.